आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्याला काहीही वाटत असलं तरी बोलण्याआधी आपण विचार करायला हवा. एखाद्याला चांगलं म्हणायचं असेल तर त्यासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाहीये. आई प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस ना. ओ पोलीस काका, तुम्ही माझ्या आईला घेऊन जाऊ नका ना. मी तुम्हाला माझी भावली देते, सगळी खेळणी देते, पण प्लीज तुम्ही आईला सोडा ना. या आधी पण तुझ्या आईला खूप लोकांनी त्रास दिलाय, पण मी सुखरूप बाहेर पडले की नाही का? कारण माझ्या आदितीचा विश्वास होता माझ्यावर. मामा, डॉली, काय झालं दादा? हेच मला जाणून घ्यायचं. असं काय घडलं होतं की तुम्ही त्या लहान मुलीला डांबून ठेवलं? डांबून असं नाही, पण कुठे आहे ती? दादा अरे ती कुठे आहे ती? मी काय विचारलं? खोलीत आहे, तिच्या खोलीत आहे. खूप हट्ट करत होती म्हणून बंद केलं. म्हणजे मला कळलंय ते बरोबर आहे. लहान आहे ना ती, मग हट्ट करणारच. का तिने प्रत्येक वेळेला हट्ट केल्यानंतर तुम्ही तिला असंच कोंडून ठेवणार आहात? दादा अरे अदिती, कमलाजी, रूपाताई, कमला मावशी. अरे काय झालं म्हणजे? अरे कशासाठी एवढा आरडाओरडा करतोय? तुमचं नशीब समजा, मी फक्त ओरडतोय ते. आणि दिसत नाहीये काय झालंय ते? तुम्ही दोघांनी डांबून ठेवलं ना तिला, म्हणून बेशुद्ध पडलीये ती. कमला मावशी. अदिती, काय झालं? ताबडतोब डॉक्टरांना फोन करा आणि एक ग्लास पाणी घेऊन या. हो साहेब, घेऊन येते. अदिती, बाळा प्लीज डोळे उघड. कमलाजी काय झालं? काय म्हणतात डॉक्टर? मला माफ कर बाळा, तुला सोडून जावंसं मलाही वाटत नाहीये आणि या अस्थि विसर्जन करण्याची इच्छाही नाहीये. एखाद्या बापाला स्वतःच्या मुलाची अस्थि विसर्जन करायला लागणं याहून मोठं दुःख नाही. मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? मला हे विचारणारे तुम्ही कोण आहात? तुला खरंच माहित नाहीये मी कोण आहे? माहित असतं तर विचारलं असतं का? डॉक्टर, मी इंजेक्शन दिलंय, आता काळजी करू नका. लवकरात लवकर तिला जाग येईल. ओके. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना?
काही काळजी करू नका. उपाशी असल्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. तिला काहीतरी छानसं खायला द्या, मग तिला पटकन बरं वाटेल. कमला मावशी. हो साहेब, मी घेऊन येते. तू थांब, माझ्या आदितीसाठी मीच घेऊन येते. हा आदू, आदू इकडे 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 ये, इकडे. हे बघ, तुझ्या लाडक्या आत्तूनी तुझ्यासाठी काय आणलंय? दूध बिस्किट. नाही, नकोय मला. असं बोलून कसं चालणार आहे? तू ऐकलंस ना डॉक्टर अंकल काय म्हणालेत ते? आधीच तुला अशक्तपणा आलाय, त्यात जर तू काही खाल्लं नाहीस तर मग लवकर बरी कशी होणार आहेस? खा. मला नकोय म्हणून सांगितलं ना एकदा. तुम्ही द्या माझ्याकडे, मी भरवते तिला. सर, तिला अजूनही आरामाची गरज आहे. एकदा का व्यवस्थित आराम झाला की उद्या सकाळपर्यंत ती अगदी ठणठणीत बरी होईल. हो, मलाही तेच वाटत होतं की तिला आरामाची गरज आहे. आदू चल, आज तुझी आत्तू गोष्ट सांगून तुला झोपवणार आहे. चल 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 चल. मला जेवण नाही यायचंय. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी झोपवते तिला. आदिती बाळा चल. सर, मी येतो आता. आणि काही प्रॉब्लेम वाटला तर मला कॉल करा. ओके, थँक्यू. ओके. इतक्या दिवसात त्या लहान मुलीला जीव नाही लावता आला तुम्हाला? अरे तिची आई तिला आमच्या जवळ येऊन देईल तर आम्ही तिला माया लावणार ना. मामा, प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला दोष देणं आता जरा बंद करा. स्वतःच्याही वागण्याचा जरा विचार करून बघा. त्याच्यात आपलीच आधीची पापा आज आड येत असतील. मामा, तुला असं नाही वाटत दादा आजकाल बदललाय म्हणून? मी पण तुला हेच सांगणार होतो. आपला यश आता मैत्रीसारखा बदलत चाललाय. असं जर असेल तर भयंकर आहे सगळं. भयंकर नाही, महाभयंकर आहे. आज पर माय कॅल्क्युलेशन हात पाय पसरून बसायला ही काय धर्मशाळा नाही, घर आहे. घाबरलास ना मामा? ए माझी आई, आधीच आपले दिवस वाईट आहेत ना, मग असं बोलून तू मला काहून अटॅक आणून आली? बाबा, एक तर तू लवकर घाबरत नाहीस, त्यामुळे असं घाबरवायला ना मला फार मजा येते. मजा येते म्हणे? अगं तुझी होती मजा, पण ती माझ्यासाठी सजा असते ना. एक मिनिट मामा, तू आता सजा म्हणालास त्यावरून आठवलं, मैत्री वहिनी त्या श्रुतिकाच्या खुनात आत गेली. समजा तिच्यावरचा जर गुन्हा सिद्ध झाला तर कोर्ट तिला कमीत कमी किती वर्षांची शिक्षा देईल? 14 वर्ष तर कुठेच गेली नाही ना. 14 वर्ष? मामा, या 14 वर्षात आपण चांगलाच हात साफ करून घेऊ शकतो या घरात. अगं त्याच्यासाठी 14 वर्ष वाट पाहिजे काय गरज? अगं हे घर खाली करण्यासाठी आपल्याला फक्त 14 दिवस सुद्धा पुरेसे आहेत. आणि मनात आलं ना तर फक्त 14 दिवसात या घराच्या दारा खिडक्यांना ज्या बेजागिऱ्या आहेत ना त्या सुद्धा विकून मी मोकळा होईल.
हे खरं आहे मामा, तू जर मनात आणलंस ना तर तू काही करू शकतोस. कुठे चाललीस ग? पोलीस स्टेशनला ताईसाहेबांना जेवणाचा डबा द्यायला. बरं मी काय म्हणते आता, तुम्ही आता काहीच म्हणू नका आणि मला काही काम पण सांगू नका. मला ना आधीच खूप उशीर झालेला आहे. तुम्ही दोघं इथे काय करून राहिलात? आवरा लवकर, निघायला हवं. कुठे? कुठे म्हणजे पोलीस स्टेशनला. का? का म्हणजे मगरी सारखे अश्रू गाळण्यासाठी आपल्याकडे हीच संधी आहे. त्या कमलाच्या पाठोपाठ जाऊन पोलीस स्टेशनला रडारड करून मैत्रीचा गमावलेला विश्वास परत मिळवण्याची. हे मात्र अगदी बरोबर बोलून राहिली तू अक्का. अगं तिचा विश्वास आपल्याला परत मिळाला ना तर कपाटाबरोबर लॉकर सुद्धा आपल्याला लुटता येईल. हो, पण हे सगळं केव्हा? जेव्हा मैत्री आपल्यावर परत विश्वास ठेवेल तेव्हा. त्यासाठी लवकर चला निघा, कामाला लागायला हवं. मला नाही यायचंय. आता सोशल मीडियावर ब्युटी सिक्रेटचं छान ऑनलाईन लेक्चर आहे. मी ते मिस नाही करणार आहे. तुम्ही जा. दादा चल. नमस्कार मॅडम. बोला. मी ॲडव्होकेट वैभव इंगळे. मैत्री मॅमची केस माझ्याकडेच आहे. माझ्या आशिलाला भेटण्यासाठी ही कोर्ट परमिशन. थँक्यू. हॅलो मॅम. तुम्ही काहीच केलेलं नाहीये याची खात्री आहे मला. काही केलेलं नसताना सुद्धा तुम्हाला एवढी मोठी शिक्षा होते याचंच वाईट वाटतंय. तुम्हाला या अशा अवस्थेत मलाही खरंच पाहवत नाहीये. सगळेच शत्रू समोरून वार करत नसतात. काही जण आपण बेसावध आहोत हे पाहून मागून वार करतात. माझ्या बाबतीतही तसंच काहीतरी झालंय. माझ्याही ते लक्षात आलंय, पण तुम्ही काळजी करू नका. आपण बेलसाठी अर्ज करतोय. शिवाय खून पाहणारा प्रत्यक्षदर्शी कोणीच नाहीये, त्यामुळे बेल मिळायला काही अडचण नाही. आणि राहिला प्रश्न त्या इन्सिडन्सचा, तर अनेक डोकी एकत्र येऊन केलेलं खूप मोठं प्लॅनिंग आहे आणि हाच मुद्दा मी कोर्टात पुढे करणार आहे. तुम्ही आहात ना, माझी काळजी मिटली. मला खात्री आहे की तुम्ही मला यातनं बाहेर काढाल आणि योग्य तो न्याय मिळवून द्याल. मॅडम ॲक्च्युली तुम्हाला अरेस्ट होणार हे जर का आधी माहीत असतं ना तर एव्हाना तुमची बेलही झाली असती. मलाच कळत नव्हतं त्यावेळी माझ्या बाबतीत काय घडतंय. मला या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसला होता. श्रुतिकाच्या बाबतीत असं काहीतरी घडेल आणि ती आपल्याला सोडून जाईल याचा विचारही केला नव्हता मी. आणि या सगळ्यात शेवटी मलाच आरोपी ठरवलं जाईल स्वप्नातही वाटलं नाही मला. कदाचित तुम्हाला यात अडकवणं हाच या सगळ्या मागचा प्लॅन असू शकतो. मला एक सांगा, त्या मर्डर स्पॉटवर मिळालेला तो चाकू तुम्ही या आधी कधी वापरला होता का? हां, तो चाकू मी शेवटचा फळं कापण्यासाठी वापरला होता आणि मग तो मी नंतर किचन मध्ये ठेवून दिला. ठीक आहे, आता तुम्ही काही काळजी करू नका. आजच आपण तुम्हाला बेल मिळवण्यासाठी प्रोसिजर सुरू करतोय. आता तुम्हाला लवकरात लवकर बेल मिळवून देण्याची जबाबदारी माझी. येतो मी. थँक्यू. कुठे आत? कुठे? पोलीस स्टेशन आहे, मंडई नाही. ताई साहेब. कोण ताई साहेब? इथे कोणी ताई साहेब बाईसाहेब नाही. निघू शकता तुम्ही. मैत्री ताईंना भेटायचंय. अच्छा, म्हणजे संशयित आरोपी मैत्री सरदेशपांडे निखारगे हिला भेटायचंय का? हिला भेटायचंय का? सांग ना. असं बॅगेत काय? जेवणाचा डबा आणलाय त्यांच्यासाठी. बघू. तो डबा इथे काढून ठेवायचा. तो नाही देऊ शकत तिला. का पण? एकदा सांगितलेलं कळत नाही.
अहो पण कारण तर सांगा ना. मला गरज वाटत नाही त्याची. किंवा असं समज ना, तुम्ही या अन्नातून विष प्रयोग करू शकता म्हणून मी परवानगी देत नाहीये. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. त्या मला माझ्या मुलीसारख्या आहेत. तिच्या बाबतीत असं काही करेन का मी? तुमची हीच मुलगी एका खुनासाठी संशयित आरोपी आहे. तिच्याकडे बघून ती असं करेल असं वाटत नसलं तरी ती आरोपी आहेच ना. आता माझ्या जास्त डोक्यात न जाता तो डब्बा इथे ठेवायचा आणि पुढे व्हायचं. नाही तर तुमची जी थेट भेट होणार आहे ना, ती किती लेट भेट होईल ना हे मीही नाही सांगू शकत. कमलाई, आवर स्वतःला. कसं सावरू ताईसाहेब? तुम्ही कधी कुणावर रागवत नाही, कधी कुणावर अन्यायही करत नाही. मग तुमच्याच बाबतीत असं अन्याय आणि दुःख का? त्या देवालाही तुमची दया कशी येत नाही? सारखी तुमची परीक्षा घेतोय. एखादा माणूस सहन करतो म्हणून त्याची किती परीक्षा घ्यायची ना. कुणाचं चांगलं केलं तर त्याचं चांगलं होतं याच्यावर समाजाचा विश्वासच उडाला आहे. हे बघ, चांगलं असो किंवा वाईट, कोणाचेही दिवस कुठलेही दिवस शाश्वत नसतात. आज आपले हे दिवस आहेत, उद्या चांगले दिवस येतील. चोर सोडून संन्याशाला फाशी देत असतील तर मग असं काहीही घडणार नाही. आपली बाजू सत्याची आहे. विजय आपलाच होणार आहे, लक्षात ठेव. मला तर हे काहीच पटत नाहीये. मला तर असं वाटतंय हे सगळं ज्यांनी केलं ना त्याला सरळ गाठावं आणि त्याचं नरडच धरावं. नाही हं, अजिबात नाही, अजिबात असं पॅनिक व्हायचं नाही. आता त्यांची वेळ आहे कमलाई, करू देत त्यांना काय करायचंय ते. आपली वेळ आली ना, या सगळ्यांचा व्याजासकट हिशोब घेणार आहे मी ह्या सगळ्यांचा बदला घेणार आहे आणि हा माझा शब्द आहे, लक्षात ठेव. मैत्री, अगं कुठं आहेस तू? मैत्री, कशी आहेस तू बेटा? हा परमेश्वरा, अरे काय पाहून राहिलो मी. अरे माझ्या मैत्री सारख्या देवगुणी मुलीला तू चक्क पोलीस कोठडीत दाबून ठेवलंस. तेव्हा तू हिला अशी सजा दिलीस की अशा आतमध्ये असताना आम्हाला बाहेर अन्न पाणी कसं गोड लागेल? हो ना. आणि त्यांना जर खरा गुन्हेगार सोडून कोणाला पण अटक करायची होती तर मला अटक केली असती तरी चालले असतं ना. माझ्या मैत्रिणी कोणाचं काय बिघडवलं होतं? काय आरडाओरड सुरू आहे? माशाळी बाजार आहे का? पण आहात कोण तुम्ही? मी दगडू खिरे. वा, असं नाव सांगताय की जसं काही आमदारच आहात तुम्ही. नाही म्हणजे मामा आहे मी. मामा म्हणजे सासरा. नक्की काय आहात? मामे सासरा आहे ना मी तिचा. मामे सासरा. आणि तुम्ही? मी तिची सासूबाई आहे. बरं मॅडम, ते तुमचं राहू द्या. तुमच्याशी आम्ही नंतर बोलतो. आधी आम्हाला आमच्या मैत्रीशी बोलू द्या. मैत्री बेटा, किती चेहरा उतरला तुझा. मैत्री, तू काही खाल्लंयस की नाही? कमला, अगं तिला काही खायला दिलं की नाही? मी आणले पण ते मॅडम काही देऊ देत नाहीयेत. अरे देवा, म्हणजे तू कालपासून उपाशी आहेस मैत्री? हो मॅडम. काय काय ऐकतोय काय मी? अहो तुम्ही आमच्या माणसाला डबा का खाऊ दिला नाही? नाही असं का वागले तुम्ही? अहो तिच्याबद्दल कुणीच जाब विचारायला नाही असं वाटतं तुम्हाला? बघा, ती जरी तुमच्यासाठी आता संशयित आरोपी असती ना तरी ती कोण आहे याची पूर्ण माहिती घ्या. अहो ती म्हणजे आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्री आहे. विषय संपला. आता विषय संपला अक्का. आता मी यांच्याबद्दल ते काय म्हणते ना, ते ह्युमन राईट, त्याच्याकडे तक्रार करणार. आणि मॅडम, तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागणार. नाही दादा, यांना यांच्या नोकरीवरनं काढल्याशिवाय मी गप्पा बसणार नाहीये. तू फोन लाव दादा, फोन लाव. ऐका माझं, एवढी ऍक्शन घ्यायची गरज नाहीये. काही गोष्टी आपण आपापसात बोलून सोडवू शकतो.
नाही ते सगळं बाकी राहू द्या, पण तुम्ही आमच्या माणसाला डबा देणार आहे की नाही ते अगोदर सांगा. अहो एवढंच ना, हवालदार माझ्या टेबलावरचा डबा नेऊन द्या.